दंडवत हो। रात्री परावर कथा कथिता उजेडे, ते विस्मिते मुनिवरे पुसिजे प्रभूते। सामर्थ्य वेधक महा निज दर्शनाचे, सांगे सुवेध पतिराज कथा प्रसंगे। म्हणजे भोजन झाल्यानंतर संध्याकाळची वेळ आहे, त्यावेळेस पूजावसर संपन्न होतो, तदनंतर भोजन वगैरे सर्व आटोपता आटोपता काळोख आहे म्हणजे रात्र होते आहे, आणि मग रात्री परावर कथा म्हणजे रात्र झालेली आहे, सर्वांची भोजनं आटोपलेली आहेत, आणि मग रात्री परावर कथा सर्व निश्चिंत होऊन स्वामींसमोर बसलेले आहेत। आता सर्व कशासाठी बसलेले आहेत? प्रवचन, काही स्वामींची जशी प्रवृत्ती असेल त्यानुसार आमचे स्वामी निरूपण करतील। प्रसंगोचित एखादं निरूपण असेल किंवा निरूपण करावं असा प्रसंग आमचे स्वामी उभा करतात आणि तदनंतर निरूपण होतं। मग हे निरूपण कधी आहे? सकाळचं निरूपण तर झालेलं आहे, दुपारचं निरूपण झालेलं आहे, सायंकालीन पण झालेलं आहे। आता हे जेवणानंतरचं निरूपण आहे रात्री परावर कथा। परावर कथा म्हणजे कुठलं कथा चालू आहे, कथन कुठलं चालू आहे? जे स्वामी निरूपण करतायत किंवा बोलणार आहेत ते अन्य वार्ता सुरू नाहीये, हे आहे परावर म्हणजे परमेश्वराबद्दल। परावर म्हणजे जे काय आहे परमेश्वर स्वरूप, अवर म्हणजे काय आहे? देवता, जीव आणि प्रपंचाचं स्वरूप आहे, आणि परावर काय आहे? परमेश्वराचं स्वरूप। उपलक्षणे परमेश्वराबद्दल जे बोललं जातं त्याला म्हणतात की परावर कथा। आमचे स्वामी सांगतात, आम्हाला विहित केलेलं आहे, येथीची या कथा वार्ता कीजेती की, म्हणजे असन्निधानामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे? परमेश्वराच्या कथा वार्ता केल्या पाहिजेत। म्हणजे परमेश्वरा संबंधित, परमेश्वराबद्दल, परमेश्वराचा विषय ज्या ज्या तुमच्या त्या शब्दांमध्ये वाक्यांमध्ये संदर्भ येईल परमेश्वराचा, ते ते वाक्य, ते ते शब्द, ते ते विषय तुम्ही बोलले पाहिजेत। येथीची या म्हणजे आमच्या, असं स्वामी सांगतात। म्हणजे आपल्या बोलण्यामध्ये परमेश्वर कधी येणार? जेव्हा आपल्या मनामध्ये परमेश्वर असेल तेव्हा। जर का तुमच्या मनामध्ये परमेश्वर नसेल तर तुमच्या वाचेमध्ये म्हणजे शब्दांमध्ये परमेश्वर मनात नसेल तर शब्दात येणार नाही। त्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला मनामध्येच तशी निर्मिती करावी लागेल आणि मनामध्येच परमेश्वराला तुम्हाला वसवावं लागेल। म्हणून आमचे स्वामी सांगतात की देव तो अंतर्गाम्य। असं का सांगितलं? अंतर्गाम्य का सांगितलं? कारण की आतमध्ये एकदा देवाला तुम्ही स्थित केलं तर काय होणार आहे? तुमच्या वाचेमध्ये परमेश्वर येणार। तुमच्या बोलण्यामध्ये जर का परमेश्वरा संदर्भ असेल तर तुमच्या क्रियेमध्ये सुद्धा परमेश्वराने विहित केलेल्या क्रियांचा कार्य जे असेल तुमच्या हातून होणार। मनात नसेल तर वाचेत नाही, वाचेत नसेल तर शारीरिक क्रियेमध्ये होणार नाही। जर का मनात नसताना तुम्ही बोलत असाल तर ते वरवडे आहे। जसं आपण देवाचं स्तवन वगैरे किंवा भजन वगैरे बोलतो, हे काय म्हणजे आता सगळे बोलतात ते, मग आपल्याला पण बोलावं लागतं म्हणून बोलायचं आहे, तर हे वरवडे बोलणं आहे। मनात नसताना बोलता जेव्हा, तेव्हा त्याला सूर प्राप्त होत नाही, निरस असतं ते भजन। मनात असल्यानंतर तुम्ही जर का बोलले तर तुमचा आवाज जरी चांगला नसेल तरी ते सूरयुक्त होऊन जातं बरोबर। देवाला आवडलं पाहिजे। देवाला कधी आवडतं? तुम्ही गोड आवाजात बोलता तेव्हा नाही आवडत देवाला, तुम्ही सुरात बोलता तेव्हा नाही आवडत, तुम्ही मनापासून जेव्हा बोलता तेव्हा ते देवाला आवडत असतं। लहान मुलगा असतो, लहान मुलगा बोलत असताना तो काही शब्द व्यवस्थित म्हणतो अशातला काही भाग नसतो, पण तुम्हाला मोठ्या व्यक्तींपेक्षा, मोठ्या लोकांपेक्षा तुम्हाला लहानांनी बोललेलं जास्त आवडतं, कारण की ते मनापासून बोलत असतात। कुठल्याही प्रकारचं त्यांच्या मनामध्ये कपट नसतं, निष्कपट अशा या वृत्तीने ते बोलत असतात, म्हणून त्यांचं बोलणं आपल्याला जास्त आवडतं। तर आपल्या या
संपूर्ण याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की परमेश्वराचं जे काही बोलणं आहे, परमेश्वराचा जो संदर्भ आहे तो आपल्या नियमित आपल्या मनामध्ये पाहिजे, आपल्या वाचेमध्ये, आपल्या बोलण्यामध्ये, शब्दामध्ये पाहिजे आणि आपल्या क्रियेमध्ये सुद्धा परमेश्वराचंच जे काही अस्तित्व आहे ते आपल्या क्रियेमध्ये, ते आपल्या पदोपदी आपल्याला दिसलं पाहिजे. जरी तुम्ही एखादं प्रापंचिक कार्य जरी करत असाल, तुम्ही काहीतरी काम करताय, तुम्ही भांडे घासताय वगैरे, पण त्यावेळेस तरी तेव्हा पण सुद्धा तुम्ही देवाचं काहीतरी स्तुती स्तवन गाऊ शकता, बोलू शकता, एखादी लीळा आठवू शकता. तुम्ही अशा प्रकारे तुम्ही तुमच्यामध्ये परमेश्वराचा भिनवू शकता. आता बघा, जे प्रवचनाला बसलेले आहेत, म्हणजे निरूपण ऐकण्यासाठी बसलेले आहेत स्वामींच्या समोर, त्यांच्यामध्ये परमेश्वर कसा भिनलेला आहे ते आपण बघूया. रात्री परावर कथा कथिता उजेडे, म्हणजे रात्री जे काही स्वामी परावर निरूपण करतात ते स्वामी कथत असताना, म्हणजे सांगत असताना अक्षरशः उजेडतं. समजलं तुम्हाला? काळोख आहे, रात्र आहे, 9-1 वाजताचं वेळ असेल आणि 9 वाजता ते निरूपण सुरू झालेलं आहे आणि निरूपण ऐकता ऐकता ऐकता, श्रीमुख निरूपण आहे, स्वतः स्वामी ते निरूपण करतायत आणि ते ऐकता ऐकता उजेडे, म्हणजे बाहेर दिवस उजाडतो. म्हणजे काय होते? सकाळ होते. बघा कितीतरी म्हणजे मोठा काळ त्याच्यामध्ये गेलेला आहे. सोपी गोष्ट नाहीये. जेवण झाल्यानंतर, भोजन झाल्यानंतर प्रवचन ऐकणे आणि ते ऐकण्यामध्ये एवढं तल्लीन होणे की बाहेर दिवस उगवलेला आहे, नवीन दिवस आला उद्याचा, त्याचा सुद्धा पत्ता नाही. आणि जेव्हा लक्षात आलं अरे निरूपण काही वेळासाठी थांबलं, त्यावेळेस बाहेर बघितलं अरे दिवस उगवला. बाहेर भट्टोबास आचार्य आमचे जातात आणि मग तै विस्मिते मुनिवरे पुसीजे प्रभूते, आचार्य बाहेर जातात, प्रवचन निरूपण संपलेलं आहे आणि ते बाहेर जाऊन बघतात तर काय उजेडलेला आहे, म्हणजे दिवस उगवायला सुरुवात झालेली आहे. आपण प्रवचनाला तर आत्ताच तर बसलो होतो. हे कधी होतं? जेव्हा तुम्ही पूर्ण मग्न झालेले असतात तेव्हा तुम्हाला वेळेचं जे काही हे आहे, म्हणजे किती वेळ गेलेला आहे ते वेळेचं अनुमान तुम्हाला कळत नाही. ज्यावेळेस आपल्या मनापासनं नसतं, ते कंटाळा येतो, त्या टायमाला आपल्याला 5-5 मिनिटं सुद्धा एकदम भारी वाटायला लागतात. जर काही ते 1 तास प्रवचन आहे, कंटाळा येत असेल तर असं वाटतं कधी संपेल. 1 तास म्हणजे आपल्याला 24 तासासारखे वाटायला लागतात, अख्खा दिवस गेल्यासारखा वाटायला लागतो. पण जर का तुम्हाला ते प्रवचन आवडत असेल, विषय समजत असेल, तर तुम्हाला 1 तास प्रवचन म्हणजे कमी वाटतं. नाही, असं वाटतं ना अजून प्रवचन झालं पाहिजे, अजून प्रवचन झालं पाहिजे. दिवसभर त्याच्यामध्ये जात असतो आपला चर्चात्मकता याच्यामध्ये. तर जेव्हा अशा प्रकारे तुम्ही तुमच्यामध्ये परमेश्वर भिनलेला असतो किंवा तुम्ही परमेश्वरामध्ये एकदम मग्न झालेले असतात, त्यावेळेस तुम्हाला वेळा काळाचं काहीही बंधन तुम्हाला समजत नाही. बंधन कळत नाहीये का तुम्ही तर आणि म्हणून भट्टोबास जेव्हा बाहेर जाऊन पाहतात दिवस उजळतो आहे, त्यावेळेस ते विस्मित आहे, म्हणजे ते विस्मित होतात, म्हणजे आश्चर्यचकित होतात. मुनिवरे, कोण? भट्टोबास. आणि पुसीजे प्रभूते, आणि आमच्या स्वामींना ते विचारतात की बाबा आत्ता आपण बसलो, प्रवचन चालू होतं, आत्ता रात्र होती आणि बाहेर जाऊन बघतो तर सकाळ आहे. जी जी पाहाले जी, म्हणजे पाहाले म्हणजे दिवस उजाडला जी, असं कसं काय शक्य आहे? तेव्हा स्वामी त्यांना काय सांगतात? सामर्थ्य वेदक महा निज दर्शनाचे. सामर्थ्य सांगतात. कशाचे? वेदाचे सामर्थ्य आहे. म्हणजे तुम्ही वेदल्या गेल्यानंतर तुमचं पूर्ण लक्ष तिकडे आहे आणि त्यानंतर मग तुमचं लक्ष इकडे तिकडे नाहीये. पूर्ण माणूस तिकडे वेदल्या जातो. जसं आज आपण टीव्हीच्या समोर बसतो आणि पूर्ण वेदल्या जातो, मग आपल्या वेळे काळाचं बंधन काही समजत नाही. इकडे तिकडे पण आपण बघत नाही, एकदम सरळ बघतो पूर्णपणे. इकडे तिकडे बघतो का आपण?
वेळ कसा जातो आपल्याला कळत नाही, पूर्ण वेधल्या जातो परमेश्वराकडे. असंच वेधल्या गेलं पाहिजे की एकदा परमेश्वराकडे बघितलं की तुमचं दुसरीकडे कुठे लक्ष गेलं नाही पाहिजे. स्वामी सांगतात सामर्थ्य वेदक महा निज दर्शनाचे. हे सामर्थ्य कसलं आहे? आमच्या दर्शनाचं ते सामर्थ्य आहे, परमेश्वर दर्शनाचं ते सामर्थ्य आहे. आणि परमेश्वराची श्रीमूर्ती कशी आहे? तिकडे दिव्यता आहे, तेजता आहे. स्वामी सांगतात येथीची दैवी ते क्वापी नाही. आमच्याकडे जी दैवी आहे म्हणजे तेजता आहे ती क्वापी नाही, म्हणजे कुठेच तुम्हाला दिसणार नाही. परमेश्वराची जी तेजता आहे आणि इतर ठिकाणी जी तेजता आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लगेच फरक दिसून येईल. आणि मग परमेश्वराकडे तुम्ही तेव्हा वेधल्या जाल जेव्हा परमेश्वराची तेजता तुम्हाला लक्षात येईल, तुम्हाला समजेल. त्याचं कालच्या दृष्टांतानुसार साधनाचे नि ज्ञाने, साध्याचे जे काही महत्त्व आहे ते जाणलं पाहिजे. साधनाच्या माध्यमातून ते जाणता आलं पाहिजे तुम्हाला, तर मग तुम्ही साध्याचं एक अंदाज लावू शकता काहीतरी. आणि ते जर का जाणलं नाही तर तुम्ही वेधल्या जाणार नाही. आणि वेधल्या गेलं नाही तर मग पूर्ण वेळ जो आहे आपल्याला वाया गेल्यासारखं वाटेल. म्हणजे आहे पण ते की आमच्या दर्शनाचं, म्हणजे आमचं दर्शन जर का तुम्ही घेतलं, आम्हाला जर का पाहिलं तर त्यामुळे तुम्ही वेधल्या जाणार. पण देवाला बघणारे तर खूप लोक होते तिथे, सगळेच काही वेधल्या जात नव्हते. कितीतरी जीव माणसं तिकडे यायचे आणि एखादाच बेडूक येऊन स्वामींना वेधल्या जातो आहे. कोणीतरी वाघीण येते ती स्वामींकडे वेधल्या जाते, वाघ येतो तो स्वामींकडे वेधल्या जातो. हे खूप कमी लोक आहेत. मनुष्यांमध्ये पण खूप कमी लोक येऊन स्वामींकडे वेधल्या जातात. सगळेच लोक काय वेधल्या जात नाही, फक्त म्हणतात त्यांची श्रीमूर्ती वेगळी आहे, चांगली आहे, अमकं आहे तमकं आहे, बस एवढं सांगतात. पण खास करून वेधल्या जाणं हा खूप कमी प्रकार आहे. आणि तो कधी होतं? जेव्हा दर्शन तुम्ही घेत असता तेव्हा होतं. तुम्ही जेव्हा नुसतं पाहता तेव्हा होत नाही ते. जेव्हा दर्शन घेतलं जातं, दर्शन हे मनापासनं घेतलं जातं. नुसतं डोळ्याने पाहणं हे एक नुसतं पाहणं असतं, पण आवडीपूर्वक परमेश्वराकडे भक्तियुक्त पाहणे याला दर्शन असं म्हणतात. म्हणून स्वामी सांगतात हे सामर्थ्य कसलं आहे? तुम्ही आवडीपूर्वक जे आमच्या समोर बसलेले आहात निरूपण ऐकण्यासाठी, परमेश्वराची प्रवृत्ती एक ज्ञान देण्याची, आणि त्या प्रवृत्तीला तुम्ही काय झालेले आद झालेले आहात, म्हणजे तुम्ही योग्य झालेले आहात. म्हणून काय झालेलं आहे? तुम्हाला आमचं दर्शन होतं आहे. म्हणजे परमेश्वर सांगतात की आमच्या जे ब्रह्मविद्या ज्ञान सांगितलं जातंय त्या ब्रह्मविद्या ज्ञानातनं परमेश्वराबद्दल बोललं जातं. परमेश्वरे परमेश्वर जाणीजे असं सांगितलेलं आहे. तेव्हा दर्शन म्हणजे परमेश्वरे परमेश्वर पाविजे हे पद घडत असतं. तर त्या ठिकाणी आमच्या या निजदर्शनाचं ते सामर्थ्य आहे. सांगे सुवेद पतिराज कथा प्रसंगे. आणि याच प्रसंगाच्या अनुरूप मी मगाशी सुरुवातच केली की प्रसंगोचित आमचे स्वामी निरूपण करतात, की निरूपण करावा असा प्रसंग उभा करतात. इथे आता प्रसंगच उभा झालेला आहे आणि त्यावर आमचे स्वामी एक कथा सांगतात की सांगे सुवेद पतिराज कथा प्रसंगे. एका राजाची कथा आमचे स्वामी सांगतात की एक राजा आपल्या सैन्यासह एका थोर व्यक्तींच्या भेटीसाठी आलेला होता. त्यांची ख्याती तो जाणून होता आणि त्या ठिकाणी त्याने काय केलं की ते जे महाराज आहेत, जे साधू आहेत, ते आतमध्ये आपली समाधी लावून बसलेले आहेत, ध्यानस्थ आहेत. आणि राजा काय करतो की सर्व आपले सैनिक वगैरे जेवढे काही सोबतचे लोक आहेत त्या सर्वांना तो बाहेर उभं करून देतो आणि स्वतः आतमध्ये जातो त्यांच्या दर्शनासाठी. पण जात असताना राजा त्यांना सांगतो की मी बोलवल्याशिवाय किंवा मी काही आज्ञा केल्याशिवाय कोणी आतमध्ये यायचं नाही, सर्वांनी इथेच थांबा, मी एकटाच त्यांच्या दर्शनाला जाऊन येईन. आणि तो राजा आतमध्ये गेला आणि त्यानंतर पाहतो तर त्यांची समाधी लागलेली आहे. त्यांना त्यांची समाधी आपण तोडावी एवढं काय धैर्य राजाला झालं नाही, एवढं ते ध्यानमग्न अवस्थेमध्ये होते. आणि राजा पण आता वाट बघतोय की ह्यांची टाळी म्हणजे यांची समाधी जेव्हा मोडेल तेव्हा आपण त्यांना आपल्या हातातला विडा देऊया आणि त्यांचं दर्शन घेऊया, आशीर्वाद घेऊया आणि जाऊया, असं राजाने ठरवलं. आणि खूप वेळ झाला त्यांची काही समाधी तुटायला तयार नाही.
आणि मग राजा थांबला. पण राजाचं लक्ष इकडेच आहे, सैनिकांकडे वगैरे नाहीये, इकडेच आहे की त्यांची ध्यान अवस्था तो बघण्यामध्ये मग्न झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये एवढा मोठा कालावधी गेला. थोड्या वेळाने त्या त्या साधू पुरुषांनी डोळे उघडले, राजाला समोर पाहिलं आणि ते म्हणतात, कधी आलात? म्हणजे आत्ताच आलो, वेळ खूप झालेला आहे. राजा म्हणतो, आत्ताच आलो. हातातला विडा जो आहे तो त्यांना समर्पित केला जातो, दंडवत घातला जातो, आशीर्वाद घेतला जातो, प्रसाद दिला जातो. आणि मग राजा म्हणतो, ठीक आहे, आता मी येतो. ते साधू पुरुष म्हणतात, कुठे चाललात? बाहेर माझं पाईक, सैन्य पाईक उभा आहे, सगळं काय. ते म्हणतात, ते युग निघून गेलं. तू ज्या युगामध्ये आमच्या भेटीसाठी आलेला होता ते युग निघून गेलं, बाहेर काहीच नाहीये. आणि तो बाहेर जाऊन बघतो तर खरंच काही नसतं. त्याच्या काळामध्ये जे काही सगळं संपूर्ण जे काही असेल शहर गाव ते काही नसतं. त्याचा एक सैनिक तिथे नसतो, त्या सैनिकाचा भाला सुद्धा नसतो. म्हणजे ते युगच बदलून गेलेलं आहे. हे कशाचं सामर्थ्य आहे? वास्तविक एवढ्या वेळ राजा नाही आला तर कोणीतरी सैनिक येऊन गेलेलाच असेल, पण ते सामर्थ्य कशाचं होतं? ते जी कोणी त्या समोर जी व्यक्ती बसलेले आहे समाधी लावून, त्या व्यक्तीचं ते सामर्थ्य आहे. आणि बाईसा वगैरे विचारतात, जी आईचे ते आमचे गोसावीची, ते कोण होते? समाधी लावून बसलेले किंवा ध्यानस्थ अवस्थेमध्ये बसलेले ते आमचे स्वामीच होते का? आमचे स्वामी मानिले. म्हणजे एका याच्याने स्वामींनी मान्य केलेलं आहे. ते म्हणजे परमेश्वराच्या समोर उभा आहे आणि तो एवढा मग्न झालेला आहे की त्यानंतर त्याला एक युग बदलून गेलं. आमचे स्वामी भटोबासांना म्हणतात, तुम्हा पाहलेची बहुत, तुम्हाला फक्त उजेडले, दिवस बदलला, हेच तुम्हाला खूप नवल वाटतं का? ना पुरुषाची या भेटे युगे गेली. म्हणजे एका पुरुषाच्या भेटीला गेलेल्या एक राजा, तर ते उभा आहे आणि एक युग संपून गेलं. तुम्हाला एक दिवस गेल्याचं हे आहे, इकडे एक युग संपून गेलेला आहे. म्हणजे तो किती वेळ तिकडे त्यांनी तो दिलेला आहे बघा. म्हणजे ही वेदनेची जी काही क्रिया आहे ती किती वेळ त्याच्यामध्ये जरी गेला तरी तुम्हाला त्याच्यात काहीही वाटणार नाही. जिकडे आवडी आहे तिथे किती पैसा खर्च हो, तिथे किती वेळ खर्च हो, तिथे संपूर्ण तुम्ही खर्च होऊन गेले तरी तुम्हाला त्याच्यात काहीही असं वाटतं की अजून खर्च झाला पाहिजे, अजून खर्च झाला पाहिजे. तर हे काय आहे? हे वेदाचं सामर्थ्य आहे. आणि त्या पद्धतीने जर का तुम्ही सन्मुख झालात परमेश्वराला, परमेश्वराच्या प्रवृत्तीला, तर पूर्णपणे आपण तिकडे समर्पित करून घ्यायला आपल्याला एकदम सोपी गोष्ट आहे. आपण काय होतं की आपण अंग चोरून घेतो, आपण जीव चोरून घेतो की नाही नंतर, नाही आता नाही नंतर. मग त्याच्यामुळे होतं काय की तुमचं ते जे काही साधना असेल किंवा जे काही विधी आचरण असेल त्याच्यामध्ये तुम्ही संकोचित अवस्थेमध्ये असता. बसतानाच तुम्ही ठरवता की 5च गाठ्या करायच्या, ठरवलं टाकलं तुम्ही. की दंडवत घालताना तुम्ही ठरवलं 5च दंडवत घालायचे. तुम्ही सगळ्या गोष्टी संकोचित करून घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्याच्यात तुम्हाला आनंद घेता येत नाही. म्हणजे की पुरुषाच्या भेटे युगे गेली, एक युग निघून गेलेला आहे. तुमचे पाहलेची बहुत. त्यानंतर तो सर्व जीव सुपिता निज मातृ मित्रू, अनमित बंधु सुहृदादिक सर्व गोत्रु, लीळावशे परमशुद्ध सुबोध दाता, देखावया मजमनी बहुपय अवस्था. तो सर्व जीव, परमेश्वर कसे आहेत? तो सर्व जीवांचे कोण आहेत? ते सुपिता, म्हणजे पिता आहेत, पण कसे? खडूस पिता नाही आहेत. म्हणजे पिता म्हणजे कसे असतात? वडील कसे असतात बहुतांशी? रागीट वगैरे, मुलांना फटकवणारे. परमेश्वर पण पिता आहेत, पण ते कसे? सुपिता, चांगले पिता आहेत. परमेश्वरा संदर्भातली वेळ कशी असते? सुवेळ असते. परमेश्वर जर का माता होतात तर सुमाता होतात, सुपिता होतात. चांगलं जे काय आहे ते परमेश्वर आहे. परमेश्वर कसे आहेत? सर्व जीवांचे सुपिता, म्हणजे चांगले पिता आहेत. म्हणजे पिता ही व्यक्ती काय करत असते? म्हणजे पालन पोषणासाठी जेवढ्या काही वस्तू असतील, गरजा असतील, त्या सर्व एकत्रित करून देण्याचं कार्य त्यांचं असतं. ते उपलब्ध करून देण्याचं कार्य जे असतं ते पित्यांचं असतं. पैसे असतील, वस्तू असतील वगैरे. म्हणजे
आमचे स्वामी काय करतात, जीवाच्या उद्धरणासाठी ज्या ज्या काही गोष्टी, जे जे काही योग आवश्यक असतील त्या सर्वांचं संयोग जो असतो तो परमेश्वर आमचे करून देतात. आणि निज म्हणजे त्या जीवाचे स्वतःचे, कुठल्याही एका कारणामुळे नाही येते. निज म्हणजे एकदम स्वतःचे मातृ आणि मित्रू सुद्धा आहेत. मातृ म्हणजे माता आहेत आणि मित्रू म्हणजे मित्रासारखे सुद्धा आहेत. म्हणजे एकदम आपल्याशी असं कुठलं एकदम कडक असे नाही आहेत. ते तेवढ्याच प्रेमळतेने आपल्याशी संवाद साधणारे आहेत. कोण? परमेश्वर. म्हणजे परमेश्वराचं आणि आपलं कितीतरी नातं आपल्याला बघायला मिळतं की ते एक सुपिता सुद्धा आहेत. आणि निज मातृ मित्रू म्हणजे आपले ते माता आणि मित्र सुद्धा आहेत. अनमित्त बंधू सुहृदाधिक सर्व गोत्रु. अजून कसे आहेत? अनमित्त बंधू. अनमित्त बंधू का उच्चारलेला आहे? निमित्तेविन आणि कारणाविन ते आपले भाऊ आहेत. आपण आपली भावकी कधी सांगतो? जेव्हा कुठेतरी प्रॉपर्टीचा हिस्सा निघालेला असतो किंवा तिकडून काहीतरी प्राप्त होणार आहे आपल्याला, आपल्याला जेव्हा काहीतरी फायदा असतो तेव्हाच सांगतो ते आमचे भाऊ आहेत बरं का. आता तो समोरचा व्यक्ती जर का काही खून करून आलेला असेल तर आपण सांगतो का ते आमचे भाऊ आहेत? तेव्हा आपण नाही सांगत. पण जर का त्याचं काहीतरी नाव होतंय, त्याची प्रसिद्धी होते आहे आणि त्यावेळेस आपण ते आमचे भावकीतलेच आहेत, आमचे भाऊच आहेत, ते लांबचे भाऊ वगैरे वगैरे. म्हणजे निमित्ताशिवाय आपण कोणालाही भाऊ मानत नाही. पण आमचे स्वामींनी या जीवाला भाऊ मानलेला आहे. वास्तविक परमेश्वर वेगळे, ते स्वरूप वेगळं आहे आणि जीव हे प्रकारच वेगळा आहे. पण देवाने तरी सुद्धा काय केलेलं आहे, त्या जीवाला भाऊ मानलेला आहे. आणि भाऊ कशासाठी मानलेला आहे? परमेश्वराला आपल्यापासून काही फायदा आहे का? काही लाभ भेटणार आहे देवाला? नाही. अनमित्त बंधू निमित्ते विन. परमेश्वराला काहीच निमित्त नाही आपल्याला भाऊ म्हणण्यामध्ये. आपल्यापासून देवाला काहीही फायदा नसताना सुद्धा देवाने काय केलेलं आहे की आपल्याला भाऊ मानलेला आहे. अनमित्त बंधू सुहृदाधिक सर्व गोत्रु. सुहृदाधिक म्हणजे सुहृद आहेत आपले परमेश्वर, म्हणजे हितक्ष सुद्धा आहेत. नुसतं भाऊ मानून बसलेले नाही आहेत, तर आपले हितक्ष सुद्धा आहेत. आणि कसे हितक्ष आहेत? चांगले हितक्ष आहेत, चांगल्यातले चांगले. सुहृद म्हणजे चांगल्यातले चांगले हितक्ष. आणि सर्व गोत्रु म्हणजे आपलं गोत्रच परमेश्वर आहेत सगळं. कारण की आपण कोण आहोत? सगळे जीव जाती आहोत. आपण कुठल्या जातीचे आहोत ते नाही. इथे आल्यानंतर आम्ही या जातीचे, आम्ही त्या जातीचे, ही जातच नाही आपली. मुख्य आहेत. जीवाचं जर का कड घेणारं कोणी असेल तर ते फक्त परमेश्वरच आहेत. आणि जो आपला कड घेतो तो आपला आहे. मग जर का परमेश्वर आपल्याला दुःखापासून मुक्त करण्यासाठी एवढी जर का कटपट करतायत, म्हणजे परमेश्वरच आपलं गोत्र आहेत, सर्व परमेश्वरच आपलं आहे. पुढे सांगतात की लीळावशे परमशुद्ध सुबोध दाता. लीळावशे म्हणजे इच्छावशे. ते परमेश्वर काय करतात? फक्त नाते जोडून बसलेले नाही आहेत आपल्यासोबत. त्या नात्यांच्या योगाने जे काही कार्य केलं गेलं पाहिजे ते सुद्धा परमेश्वर करत आहेत. जसं तुम्ही ॲडमिशन घेऊन बसलेले आहेत फक्त, पण तुम्ही अध्ययन सुद्धा करत आहात. अध्ययन केलेलं तुम्ही प्रॅक्टिस सुद्धा करत असाल तर ते योग्य आहे. पण काहीच करत नसाल तर नाही. फक्त म्हणायचं हे आमचे भाऊ आहेत, हे आमचे बहीण आहेत, हे आमचे आमके आहेत. फक्त नाते लावून ठेवायचे, बाकी नात्यांचं कार्य काहीच ठेवायचं नाही, तर ते योग्य नाही. मग आमच्या स्वामींनी काय केलेलं आहे? आमच्यासोबत नाते जोडून ठेवलेत. आपल्याला विचारलं देवाने कधी, मी तुम्हाला भाऊ मानू का? मी तुम्हाला मुलगा मानू का माझा? असं काहीही विचारलेलं नाही आहे. परमेश्वराने जीवाच्या भल्याच्या खात्यामध्ये जेवढे जेवढे काही नाते जोडता येतील ती सगळी नाती जोडली आणि त्याचं कार्यसुद्धा त्यांनी सुरू करून टाकलं. कधी आपण जेव्हा तमात होतो तेव्हापासूनच आपल्यावर कृपादृष्टी परमेश्वराने टाकून आपल्याला आनंद देण्या योग्य समजून ते कार्य तेव्हाच चालू केलेलं आहे. आणि निमित्तेविन कारणेविन बंधुत्व त्यांनी हे करून आपल्याला तेव्हाच आपल्या हिश्श्यातला, म्हणजे परमेश्वर जो आनंद घेतात तो आनंद देण्याची निश्चिती तेव्हाच देवाने करून टाकलेली आहे. आणि मग त्याच्यासाठी ते काय करतात? लीळावशे परमशुद्ध सुबोध दाता. लीळावशे म्हणजे इच्छा वसे, स्वतः त्यांच्यावर कोणी दबाव टाकलेला नाहीये.
इच्छावशे सहज स्वप्रवृत्तीने स्वखुशीने आमचे स्वामी काय करतात, परमशुद्ध सुबोध, परमशुद्ध असं सुबोध जो आहे, चांगला बोध. आपण पण एखाद्याला बोध देत असतो, पण कसा बघा, तुम्ही एवढं केलं तरी त्यांनी तुम्हाला दिलं का काही, भांडा तुम्ही त्यांच्यासोबत, हा बोध देत असतो, याला कुबोध असं म्हणतात. आमचे स्वामी असं भडकाभडकी करत नाही. एखादा व्यक्ती एखादा जीव भडकून आलेला असेल त्याच्याकडे कृपा, आमचे स्वामी कृपादृष्टीने पाहतात आणि त्याचा जो कुकार्य जे आहे ते त्याचं ते बंद करून टाकतात. एखादी लीळा सांगाल कुठली? आमचे स्वामी काय करतात, परमशुद्ध, शुद्ध नव्हे परमशुद्ध, ज्या शुद्धाला आता कुठलंही काही तुम्ही हे करू शकत नाही, कारण की ते परमेश्वराचं आहे. ते कसं आहे, देवतादिकांचं असेल तर ते शुद्ध म्हटलं जाईल, पण जे परमेश्वराचं जे आहे त्याला काय म्हणायचं, परमशुद्ध जे आहे ते असं सुबोध म्हणजे चांगला बोध जो जीवासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ते दाता म्हणजे ते देणारे कोण आहेत, परमेश्वर आहेत. स्वामी सांगतात जीवास बोध आणि बोधशक्ती ते येथोनी किंगा, आम्ही देतो त्या जीवाला. तो बोध कसा आहे, सुबोध आहे. आणि परमशुद्ध असा बोधाचे दाते कोण आहेत, परमेश्वर आहे. परमेश्वराशिवाय ते कोणी देणार नाही. आणि असा जो काही परमेश्वर आहे, या काव्याचे जे कवी आहेत ते काय म्हणतात, असा जो कोणी परमेश्वर आहे जो निज सुपिता आहे, निज मातृमित्र आहे, अनिमित्त बंधू आहे आणि परमशुद्ध सुबोधाचे जे दाते असे परमेश्वर आहेत, एवढं त्या परमेश्वराबद्दल ऐकलेलं आहे लीळेंमध्ये वचनांमध्ये. तर त्या परमेश्वराला देखावया मजमनी, त्या परमेश्वराला बघण्यासाठी मजमनी बहुपय अवस्था म्हणजे माझ्या मनामध्ये अवस्था प्रगट होते आहे, म्हणजे माझ्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे. तो परमेश्वर मला कधी बघायला मिळेल. ज्या परमेश्वराबद्दल मी लीळेमध्ये एवढं ऐकत आलेलो आहे, महावाक्य निर्वचनामध्ये ज्या परमेश्वराबद्दल एवढं ऐकलेलं आहे आणि पूजा अवसर वगैरे या माध्यमातून असं मी सगळं जे काय ऐकतो आहे, अशा परमेश्वराला बघण्याची उत्सुकता मनामध्ये दाटलेली आहे असं कवी या ओळीमध्ये सांगतात. आणि आजच्या ज्या काही 2 चौपदे आहेत, क्रमांक 7 नंबरची आणि क्रमांक 8 नंबरची सायंकालीन पूजा अवसरामधली, हे 7 आणि 8 नंबरच्या 2 चौपद्या आणि त्याचे विश्लेषण, अर्थ आणि तत्संदर्भातल्या लीळा घटना प्रसंग आपण या ठिकाणी बघितल्या. दंडवत हो.